आई आई काय रे, काऊन बोंबलून राहिला? अव तुले माहित आहे का नाही, तुझ्या भावाच्या पोरीचं लग्न पक्क झालं म्हणून. काय बोलतं? खरंच? मग काय तर नागपूरला दिली म्हणते बर्डी मध्ये. हो मग, आणि 2 लाख रुपये हुंडा बी दिला म्हणते, आणि एक सोन्याची चेन बी दिली म्हणते. हा तर भाऊ एवढ्या गोष्टी करूला आणि तुला अजूनही माहित नाही? तू घरच्या घरीच बसून राह पलंगावर, माझ्यासाठी काही करतं का नाही? अरे पण तुले कोण सांगितलं हे सर्व? मला तर काहीच माहित नाही. मला कसं काय नाही माहित पडणार? माय पंटर लोक आहेत ना सगळे गावात, बरोबर सांगितलं त्यानं मला येऊन. येणाऱ्या 20 तारखेला कुकू आहे तिचं. हा आणि तू घरी हातावर हात देऊनच बस, तू काही करूच नको माझ्यासाठी. मी पहिले सांगून राहिलो तुले, मामाच्या पोरी संग लग्न मीच करील. हा अरे हो रे माया सोन्या, पण तू करशील काय? त्याच्या घरी वावर बी नाही की मी त्याला हिस्सा मागू. आता माया बापाच्या घरी जर वावर असतं तर मी त्याला म्हणलं असतं की बाबू एक तर पोरगी दे, एक तर मग मला हिस्सा दे. माझा भाऊ स्वतः भिकार जोट आहे, तोच तर भाड्याच्या घरात राहू राहिला. आता सांग काय करतो आपण? हो तर मग काय झालं? मग त्याला सांगायचं तर काम होतं ना, की आपल्या बहिणीला सांगावं म्हणून की आपल्या पोरीचं कुकू आहे म्हणून. तो तर चुपचाप कुकू करू राहिला. हा त्यानं तर बोलावलं बी नाही आपल्याला. सगळी बहीण आहेस ना तू त्याची. हा त्याचं सांगायचं काम नव्हतं का तुले? मी तोच तर विचार करून राहिली की मी त्याची सगळी बहीण आहे, त्याला सांगायचं काम नव्हतं का मला? एकुलती एक लाडाची बहीण हो ना मी त्याची. मी तर त्याला पहिले सांगितलं होतं, तुझ्या पोरीचं लग्न जेव्हा करशील तेव्हा माझ्या पोरालाच देऊन दे. म्हणून तर त्यानं तुला सांगितलं नाही ना, म्हणून तर तो आता चुपचाप पोरीचं कुंकू करू राहिला. त्याला माहित आहे, त्यानं जर तुला सांगितलं तू त्याला म्हणशीलच की ती पोरगी माझ्या घरी देऊन दे म्हणून. चांगलाच गेम करून राहिला तुझ्या भाऊ आता. हा अरे बापा काय सांगू तुले, त्याच्या नागिन समोर त्याचं काही चालत नाही. बायकोचा बैल होऊन बसलाय तो. जसं जसं म्हणते तसं करते तो, ते जशी नाचते तसं नाचते तो. हो त्या नागिननं सांगितलं असेल मामाले की तुमच्या बहिणीला काही सांगू नका, नाहीतर सगळी तोडून टाकेल आपली. मी तुला पहिले सांगू राहिलो आई, तू काहीतरी कर, काहीतरी कर म्हणजे कर. मला लग्न करायचं तर मामाच्या पोरी सोबतच. अबे साले. हो बेटा बरोबर आहे, पण तू करशील काय? तो आपल्या घरी पोरगी द्यायचं नाही म्हणते ना. मी आता त्याला पहिलेच सांगितलं होतं की तू लग्न करशील तेव्हा मला सांगजो, तुझी पोरगी माझ्याच घरी देऊन दे म्हणून. मग एक काम कर आई, त्यांना आपल्या घरी पोरगी दिली नाही ना, मग त्याच्या पोरीची कुंकू मळून टाक. नाही तर कोणालेच नाही, आपण तिला तसंच ठेवू कुवारी. ना मैं खाऊंगा ना खाने दूंगा. काय बी बोलू राहिला का लेका? हा माझ्या भावाच्या पोरीचं कुंकू मोडू का मी आता? त्यांना नाही दिली तर नाही दिली आपल्या घरी. अहो माय तुझा स्वभाव साधा आहे, पण त्या भावाचं काम नव्हतं का तुला सांगायचं? ना सांगितलं सुद्धा नाही तुले, आणि त्याच्या पोरीचं लग्न फिक्स करून टाकलं त्यानं. हे तर बरोबर म्हणून राहिला लेका तू. त्याचं सांगायचं कामच होतं मले, त्याची सगळी बहीण हो ना मी. तुपाच्या भरणीतून जसे मासे काढून फेकतात तसं काढून फेकून दिलं लेका त्यानं मले. तेच ना, मग तेच म्हणून राहिलो ना मी. त्याचा फोन आला की तर भल्ल्या गप्पा मारता तुम्ही बड्या बड्या. पक्क बी करून टाकलं त्यानं त्याच्या पोरीचं, तुला तर कानोकान खबर नाही दिली त्यानं. म्हणून राहिलो मी, सांगतो तसं कर, सारख्याला वारकं होऊ आपण आता. तोडूनच टाक त्याच्या पोरीची सगळी आता. ते पण बरोबर म्हणून राहिला तू, त्याचं सांगायचं काम होतं मले. आता थांब, त्याला दाखवतो मी माझ्या जलवा. त्याला वाटू राहिला असेल की आपली बहीण साधी बोडी आहे, काही म्हणणार नाही काही नाही. हा आता पण त्याला दाखवतो मी माझ्या जलवा, मग त्याला समजेल की कशी आहे आपली बहीण. त्याचा टांगा घोडी फरारच करून टाकतो मी आता, पाय तू. तेच म्हणून राहिलो मी, तू बी दाखवून दे आताले की तू कशी जगदंबा आहेस म्हणून. बरं बरं ते पाहतो मी, पण मला तू पहिले हे सांग की तुला कोणा सांगितलं की त्याच्या पोरीला नागपूरला बर्डीला दिलं म्हणून? ज्याला दिली तो माझ्या मित्रच निघाला ना, त्यानं सांगितलं मला 4 एकर बागायते त्याच्या घरी, मस्त गहू बिऊ लावतात त्यात ते. आणि माझ्यासोबत शिकेलाय तो, केळी बिडीचे बाग बीग लावतात ते. तुझ्या संग शिकला म्हणजे त्याचा नंबर बी असेल तुझ्याकडं? हो आहे ना, त्याचा काय, त्याच्या बापाचा बी नंबर आहे माझ्याजवळ. बरं बरं दे मग त्याच्या बापाचा फोन नंबर, फोन लावतो मी त्याच्या बापाले. पण त्याच्या बापाचा नंबर कायले पाहिजे तुले? त्याच्या बापाशी काय काम आहे तुले? तू जास्त चौकशा करू नको, तू फक्त नंबर दे मला, पाय मी काय करतो आता. बरं बरं घे हा नंबर, लाव फोन. बस बाबू आता तू आनंद मनव. आता बस तिची सगाई मोडली, झालं तुझं काम आता. हॅलो कोण बोलते म्हटलं? हा म्हटलं मी शांताबाई बोलून राहिली. कोण शांताबाई? ते मग सांगतो कोणती शांताबाई, पण मला हे सांगा तुम्ही वानर तोंडे बोलू राहिले का? हा बोलतोय, बोला ना. मी काय म्हणते भाऊ, तुम्ही शांतीलालची पोरगी पाहायला आलते ना, मी त्याची बहीण बोलून राहिली. बरं बरं बोला बाई. काय मग तुमच्या पोराची सोयी पक्की केली म्हणते त्याच्या पोरीसोबत? हो हो पक्क केलं ना, 20 तारीख काढली ना पुढच्या महिन्यातली. काहून तुमच्या भावानं तुम्हाला सांगितलं नाही का? नाही नाही त्यानं काही नाही सांगितलं मला, ते आहे ते बरोबर आहे. पण तुम्ही असा फोन काऊन लावला? काय झालं का? सिरियस मॅटर मला सांगा. काय सांगायचं भाऊ तुम्हाला? आजकालच्या लेकराचं काही खरं आहे का? माझ्या भावाची पोरगी म्हणते मी लग्न करील तर माझ्या मामाच्या पोरासोबतच लग्न करील, पण माझ्या भाऊ काही ऐकून नाही राहिला. बापरे, मी तर माझ्या मायला साधं समजत होतो. हे तर काही सांगू राहिली फोनवर. त्या पोरीनं काही असं सांगितलं नाही मला.
काय सांगू भाऊ तुम्हाला, माहित सगळी भाषी आहे, पण आता जे आहे ते बरंच बरं आहे. मग त्या पोरीनं त्याच्या बापाला नाही सांगितलं का? कशी सांगील ते? माझ्या भाऊतीले दोरीनं बांधते पलंगाले आणि मोगरीनं मारते. कशी सांगील ते पोरगी, सांगा बरं. तुम्ही तर पाहिलीच असेल ती पोरगी किती बारीक झाली आहे तर. हो पाहिली ना मी ती पोरगी. हो बारीक आहे ती पोरगी, पण दिसायला चांगली आहे. आणि माझ्या पोरग बी बारीक आहे. मला असं वाटतं की जोड्याला जोडा होऊन जाईल त्याचा. जोड्याला जोडा जमेल म्हणते, मी जुळू देतो का तुझ्या जोडा? काही म्हटलं का बाई तुम्ही? नाही नाही काही नाही. माई भाषी पहिले लहानपणीपासून चांगली मोगरी होती. चांगले गाल बिल वर होते, मस्त तूप रोटी खात होती. पण माझ्या भावानं तिले बांधून बांधून मारून मारून चांगलं बारीक केलं आता लग्नासाठी. तुम्ही सांगा चांगला आहे का असं मारणं पोरीले? पण ते पोरगी बिले अगदऊ मार खाते, पण ऐकत नाही. म्हणते करील लग्न तर मामाच्या पोरा संगच, नाही तर पळून जाईल. बापो आता तर सगळी तुटलीच समजा. मम्मीत लय टॅलेंट आहे माया. काय सांगता बाई, पण त्या पोरीनं तर असं काही सांगितलंच नाही आम्हाला. ती पोरगी तर म्हणे की पोरग पसंत आहे मला. अहो भाऊ, तिचा बाप तिला ढोरासारखा मारते, मग काय सांगेल ती पोरगी तुम्हाला? तिने गोष्ट तर सांगितलीच नाही. माझ्या भावाच्या पोरीचं आणि माझ्या पोराचं लफडं आहे लहानपणापासूनच. माझ्या घरीच राहते लहानपणी. मॅच तिला शाळेनं बनवलंय. हा आणि माझ्या पोरानं तिच्या संग लफडं बी करून घेतलं. लग्न करायसाठी नेली तिले माझ्या घरून. हा बापा, म्हणजे लाईना पहिल्यापासून ती तुमच्याच घरी होती का राहिले? हो मग आता अजून काय सांगू भाऊ तुम्हाला. माझ्या घरी वावर नाही, जास्त पैसा नाही, म्हणून नाही त्यांना माझ्याच घरी दिली ती पोरगी. माझ्या घरी काहीच कमी नाही आहे, फक्त वावर नाही आहे, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. पण आता वावरामुळे माझं काम हुकलं आणि म्हणून आमचं हुकलं, म्हणून तुम्हाला दूर आलं पोरगी. आता तुम्ही सांगा, माझ्या पोराचं आणि त्या पोरीचं लहानपणापासून लफडं आहे. हा मग आता ते एकामेकावर एवढं प्रेम करतात आणि तुम्ही असं त्याचं नातं तोडून टाकता का? बाप रे, लहानपणचं प्रेम आहे हे बा बाई. तुम्ही काय मला ते काही असं सांगू नका फालतू. पहिलेच तर पोरी नाही आहेत, पोरी भेटून नाही राहिल्या. आम्हाला कशी बी पोरगी चालते. हा आता तू काय आमच्या दोघांच्या मनात पडू नको. तुम्ही का मला मॅट समजले का? हा तुझ्या घरी पोरगी दिली नाही म्हणून तू काही चिटकून राहिली मला. हा म्हणून तुला जीवार येऊन राहिली. चला बाई ठेवा फोन आता. बस झाले तुमचं आता नाटकं ऐकून घेऊन मी लय वेळचं. फालतू मला टपाटपर ऐकून घ्यायची नाही आहे तुमची. आमचं होते चांगलं तर होऊ द्या, काही तुम्ही जळू नका. बरं ठेवतो ना भाऊ. आता तुला एक सरळ सांगू राहिली, पण तुला काही समजून नाही राहिलं. तुला बी समजेल मग समोर. आता ते पोरगी म्हणते लग्न करील तर याच्या संगच लग्न करील, नाही तर कोणासोबत लग्न करणार नाही. आता समोर जर काही झालं तर तू जिवंत असशील त्याला. कारण की मी आता तुला आता फोन करून सांगितलं, पण तू काही ऐकून नाही राहिला. काय बा मग तू आता पुढे काय होईल? काहीच होत नाही पुढे. तुम्ही काही शिकू नका मला. तुमच्या घरी पोरगी दिली नाही म्हणून तुमच्या जीवावर राहिली तुमची. तशी 20 तारखेला सगळे आहे भाऊ. येता तुम्ही सगळीले पाहून घेऊ काय होते तर पुढचं पुढे पाहू. बरं फक्त लग्न करून दाखव मला, मग सांगतो तुले बी. अजून बी तुमच्याजवळ संधी आहे. हा अजून बी सांगून राहिली मी, त्याच्या दोघांचं प्रेम आहे, काही तोडू नका. ते पोरगी वाया गेली पुरी. मला असं वाटते या बाईचं ऐकायला पाहिजे. लग्न हा काही गुड्डा गुडियाचा खेळ नाही आहे. अजून समोर जर पोरगी अशी असेल तर मग कसं करावं आता? फालतू त्याचं जर नातं तोडलं तर त्या दोघांचं मन तुटून जाईल आणि जबरदस्ती लग्न करून काय करणार आपण? असं मला असं वाटतं की आपण नाही सांगून द्यावं. बरं बाई, मी तुमच्या भावाला नाही सांगून देतो ना. मी कायले या दोघांचं पाप घेऊ अंगावर? हो भाऊ, मी तुम्हाला तेच सांगून राहिली मगापासूनची. आजकालच्या लेकराचं काही खरं नाही. तुम्ही कायले पाप घेता अंगावर? होऊ दे त्याचं. का हो बाई, त्याने जर मला असं विचारलं की तुम्ही अचानक काय नाही सांगू राहिले, मग मी काय सांगू त्याले? सर्व झालं, दागिने झाले, सर्व गोष्टी झाल्या, लग्नाची तारीख काढून राहिले. हा सगळ्याची तारीख काढली आणि आता कसं सांगू मी नाही चालते? काय भाऊ तुम्ही बी एवढे विचार करता? द्या ब्राह्मणावर लोटून सांगून द्या कुंडली जुळत नाहीये म्हणून. यस, मोडलं ना भाऊ आपल्या मम्मीनं लग्न. आता मामाची पोरगी फक्त माझी. बरं बाई, तसंच करतो मग. तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद तुमचं. बरं भाऊ, धन्यवाद. ठेवतो मग मी आता. हो ठेवा. जमलं का बाबू? यू आर ग्रेट मम्मी. एक नंबर काम केलं. त्या फुल फकाल्या फेकल्या. ते काही शिकवा लागत नाही आपल्याला. जन्मता आपल्या अंगात त्या फकाल्या भरेल्या आहेत. चला फायनली आता मंजुळेचं लग्न होईल. तर मित्रांनो, माझ्या लव्हरला म्हणजेच माझ्या मामाच्या मुलीला पटवण्यासाठी केलेले कार्य यशस्वी झालेले आहे आणि तिची सगाई सुद्धा आम्ही आता मोडलेली आहे. तर माझी लवर फक्त आता मलाच भेटणार, दुसऱ्या कोणाला भेटणार नाही. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आईचं आणि मामाचं झालेलं भांडण पाहू. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटू आपण आता पुढच्या भागात.